नाशिकमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा एल्गार. हजारोंच्या संख्येने महामोर्चा. 59 जातींना सोबत घेत गोल्फ क्लब मैदानापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने शनिवारी जोरदार एल्गार करण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. तब्बल 59 जातींना सोबत घेत काढण्यात आलेल्या या महामोर्चात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. गोल्फ क्लब मैदान येथून महामोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध मागण्यांचे फलक, निळे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा, सामाजिक न्यायाचे रक्षण करा अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा तीव्र निषेध केला. गोल्फ क्लब मैदान येथून सुरू झालेला मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल, शालिमार मार्गे पुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. येथे महामोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध वक्त्यांनी प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातीतील विविध घटकांच्या विद्यमान आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो असा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे शासनाने प्रस्तावित आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील विविध भागातही आंबेडकरी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलने होत आहेत. उपवर्गीकरण रद्द करणे, आरक्षित रिक्त पदे भरणे, अनुशेषासाठी विशेष भरती मोहीम राबवणे आणि आरक्षणाच्या संधी अबाधित ठेवणे अशा विविध मागण्या आंदोलनामध्येही पुढे आल्या. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. महामोर्चात प्रकाश पगारे, अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती अर्जुन नाना पगारे, सरचिटणीस सनीभाई रोकडे, कार्याध्यक्ष प्रवीण पगारे, काळे, किशोर गांगुर्डे, राहुल जगताप, एकनाथ मोरे, प्रवीण गांगुर्डे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शहरातील प्रमुख मार्गावर मोठी गर्दी झाली होती. आंदोलकांनी शांततामय मार्गाने आपल्या मागण्या मांडत शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा अशी मागणी केली. आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्यासाठी नाशिकमधून आजचा महामोर्चा हा शासनाला दिलेला स्पष्ट इशारा असून मागणी मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी स्वागत आहे. मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आम्हाला सहकार्य करा, नियोजनासाठी म्हणून सहकार्य करा. सर्व सन्माननीय अतिथीगण यांना विनंती करतो की यानंतर तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी लाखोच्या संख्येने आलात. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. 59 जातीचे आपल्याला, अरे या पोडियमच्या बाजूची गर्दी काढायला पाहिजे. चला बाजूला सगळे, चला लवकर. अजून जर सर्व आपणच बसवतो 59 जातीच्या लोकांना बसवणार तुम्ही लावलंय काय? चला बाजूला सगळे. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे झाले, पण नाशिक जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झालेला आहे तो अतिशय प्रचंड रोष या समाजामध्ये दिसत आहे. आणि हा समाज लोकशाही मार्गाने, संविधान मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे. तर सरकारने याची वेळीच दखल घेण्यासाठी त्यांना एक इशारा देतोय. शांति के दामन पे क्रांति का दाग लगा दो. शांति के दामन पे क्रांति का दाग लगा दो. बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो. जो हमारे भाई भाई में करना चाहते हैं बंटवारा, अरे मेरे भीम के बच्चों, ऐसी सरकार को आग लगा दो. अरे आरक्षण हे आपल्याला कोणी दाग बनवून दिलंय का? आपल्या बाबासाहेबांनी, आपल्या बापाने आपल्याला संघर्ष करून मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे आरक्षणाला हात घालण्या अगोदर जय भीम वाल्यांचा नारा हा दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत प्रत्येक घराघरात गरजत आहे. आणि जय भीम हे फक्त नाव नसून एक चळवळ उभारलेली आहे. ही गर्दी फक्त उद्याची फक्त गर्दी नसून उद्या एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे. एवढं सांगतोय की हमसे टकराना मतलब मौत को आवाज देना है. और एक बात, जो खुद को शेर समझते हैं, खुद को बुरा समझते हैं, हमारे बाप का अपमान करके छाती तान के सोशल मीडिया
आणि नानांकडून इशारा येतो, इफ युअर बॅड नाना युअर डॅड. त्यामुळे विचार करायचा आणि नंतर समाजाविरोधात बोलायचं आहे. आणि पुन्हा एकदा जाता जाता जास्त बोलणार नाही, खूप मोठे मोठे लोक आलेले आहेत, त्यांच्याकडून सरकारला पुन्हा एक इशारा देतो. आणि इतर जे जातीवादी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, बाबासाहेबांवर आणि महापुरुषांवरती विरोधी बोलतात, तर आमची लढाई ही कुठल्या जाती विरोधात नाही, कुठल्या भावाविरोधात नाहीये, कुठल्या गरीब विरोधात नाहीये. ही लढाई आमच्या हक्कासाठी आहे, सामाजिक न्यायासाठी आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा एकदा सांगितलं की आमचे मिटकरी साहेब त्यांनी एक शेर घेतला होता की त्यांना त्यांच्याबद्दल सांगतोय, जो समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे तो क्रांतीसाठी उतरलेला आहे. आणि एकच की माना, मिटकरी साहेब बोलतात कि माना कि तू शेर है अपनी जंगल का, कि माना कि तू शेर है अपनी जंगल का, लेकिन नाना भी वो शिकारी है जो तेरे ही जंगल में आके तुझे ठोक देंगे. एवढंच बोलतो. माझा समाज हा 18 पगड जातींना घेऊन सोबत चालणार आहे. शिंदे साहेब तुम्ही सांगितलं की माझ्या एरियातून देखील 18 पगड जातीचे लोक माझ्या समोर या मोर्चाला आलेले आहेत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये एकोप्याने वज्रमुठी सारखे एका जाती एका आरक्षणामध्ये 58-59 जाती एकत्र राहतो. आमच्यात घाट घालण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि घाट घातला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्ही नाशिकमध्येच काय तर महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही एवढा शब्द देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय लोक. हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, और जोर से हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, पेड़ लेके हल्ला बोल, बोल दलिता हल्ला बोल, सबको लेके हल्ला बोल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, राघोजी भांगरेंचा, बिरसा मुंडांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, बोलो बोलो ताकद से बोलो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे सारे बोलो जय भीम, तुमची बोलो अरे हम भी बोले अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महागणोत्तर गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री, उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, जमलेले माझे सर्व स्वाभिमानी भीम सैनिक, सर्वांना स्वाभिमानी जय भीम. हम लोग डरा नहीं करते, हम लोग डरा नहीं करते, तूफान की धारों से दुनिया को हिला देंगे जय भीम के नारों से. आपल्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून या आरक्षणाचं ताट आपल्या समोर वाढवून ठेवलेलं आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला मार्ग दिलेला आहे. आता काहींचा मार्ग असा आहे ओम फट स्वाहा. पोहोचले का तिथं? देवाऱ्यातून बाहेर या. थँक्यू. त्या देवाऱ्यातून बाहेर आल्याशिवाय प्रगती होणार नाही. बाबासाहेबांनी सांगितलं मार्ग शिक्षण आहे, शिक्षण, शिक्षणाशिवाय काहीच नाहीये.
आजच्या या महाराष्ट्रामध्ये आपले किती मोठे मोर्चे होत आहेत. आपली कोणत्या जातीशी हा विरोधात मोर्चा नाही, हा बाबासाहेबांच्या विचारांना तो विरोध करणार आहे, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आपला, हे लक्षात घ्या. आणि आज पण आपण मातंग बांधवाला तो आज भी लहाना भाऊच आहे, तो काल भी होता, आज भी आहे आणि उद्या भी राहील. पण याच्यामधले 20% लोक या मनुवादीच्या गोठ्यात बांधले गेले आणि ते जातीमध्ये कसा तेढ होईल, यांच्यामध्ये दंगली कशा पेटतील, असं मोठं घाट रचलेलं आहे. हे जर आपल्याला हा डाव मोडून टाकायचा असेल तर माझ्या बांधवांनो, आता गट तट सोडा, आता फक्त निळा झेंडा धरा. मग याच्यानंतर मी या मंचातून एक सांगू इच्छितो, याच्यानंतर परत बाबासाहेबांविषयी सोशल मीडिया इकडे तिकडे आपण शब्द बोललात, या कोणत्याही महापुरुषांविषयी बोललात तर घाट आमच्याशी आहे, तसं उत्तर तुम्हाला मिळेल. या सरकारला पण आम्ही इशारा करतो, आज लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्ही हा आरक्षण उपवर्गीकरणाचा हा डाव तुम्ही थांबवला नाही तर उद्या मांडले तर दिल्ली संसदवर बी यायला आम्ही तयार आहे. माझ्या बांधवांनो, आता जास्त तुमचा वेळ घेत नाही, आता नो गट नो तट, सर्वांनी समाजासाठी समाजाला होणारे अत्याचार आणण्यासाठी सर्वांनी एक व्हा या निळ्या झेंड्याखाली. आणि मी खास करून आजच्या मी या माध्यमातून युवा बांधवांना माझ्या सांगेन, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, व्यसनाच्या नादी लागू नका, आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नका. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला मात्र सर्वात मोठा आहे तो म्हणजे शिक्षण. शिक्षण या वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिला तो घोरल्याशिवाय राहत नाही. आणि हे आता हे समजवाले को इशारा काफी आहे का? पैसे देऊन आलेले पैशाने दिलेले लोक आहे का? अरे समाज मानतो, पोलीस प्रशासनाचे बी आभार मानतो, नगरपालिकेचे बी आभार मानतो आणि हा मोर्चा इथं थांबला असे मी जाहीर करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आता फक्त 2 मिनिटात राष्ट्रगीत होईल. हमारा नेता कैसा हो? निर्णय बदलला नाही तर उद्याचा मोर्चा आम्ही तुम्हाला सांगितलं मंत्रालयावर अडकणार आहे. हो, संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे रक्षक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे आणि सत्यशोधक विचारांचे प्रणेते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, समतेचा संदेश देणारे आणि आरक्षणाचे जनक लोकराजा राजश्री शाहू महाराज, आणि ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला न्यायाचा आणि आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला त्या महामानव, विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मुखनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, पहिल्या महिला शिक्षिका मातोश्री सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या विचारांना व स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते. मी राजलक्ष्मी अर्जुन पगारे, उपस्थित व्यासपीठावरील आणि संपूर्ण भीम सैनिक, आज आपण इथे फक्त भाषण करायला ऐकायला आलेलो नाही, तर आपण आपल्या हक्कांसाठी निडरपणे आवाज उठवायला उभी आहे. आज संपूर्ण हा गर्दी फक्त भाषण ऐकायला आलेली नाही, तर आपल्या हक्कांचे रक्षण करायला मैदानात उतरली आहे. आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली आपल्या एकजुटीत फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे. पण कान उघडे करून ऐका, जेव्हा समाजातील एका घटकावर अन्याय होतो तो केवळ एका पुरता मर्यादित नसतो, तर तो संपूर्ण समाजावर झालेला अन्याय असतो. तर अन्याय विरुद्ध सर्वांनी द्यायचा आणि आरक्षण मात्र तुकड्या तुकड्यांमध्ये
हक्कांसाठी, हा लढा आपल्या सन्मानासाठी, हा लढा आहे समान संधीसाठी, हा लढा आहे संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला ताकद देण्यासाठी आणि एक संध्या ठेवण्यासाठी आरक्षण दिले होते आणि ही वज्रमूठ आम्ही कोणालाही देणार नाही. आपल्याला देण्यात दिलेली नाही तर आपल्याला हक्क भारताच्या संविधानाने दिले आहेत. काहींना वाटले होते आपण गप्प बसू, ही फूट पडू देऊ, पण ते विसरले की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि वारसदार आहोत. आम्ही चुकणार नाही, आम्ही माघार घेणार नाही. आज एकच चर्चा झाली पाहिजे, आवाज थेट शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. We will continue to raise our voice peacefully for rights, dignity, equality and justice. Rights are not given as crumbs. Rights are given as whole. We will not accept these broken pieces. What is constitution here? Jai Jai Samvidhan, Jai Bharat. खरं तर संतोष भाऊ, उपवर्गीकरण म्हणजे काय, जर हे तुम्ही जर व्यवस्थित समजून सांगितलं. खरं तर विरोध तर आहे, कुठेतरी अबकडं हे वर्गीकरण होणार आहे. त्याचं प्रमुख कारण काय, उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय? सर्वात महत्वाची गोष्ट जे राज्य शासनाचा हा जो प्रकार उपवर्गीकरणाचा, तर तो जाती विषमतेला अजून विषमतेकडे नेण्याचा प्रकार आहे. काही आमचे बांधव जे 59 जातीत एससी मध्ये समाविष्ट आहे, त्यांची दिशाभूल काही लोकांनी केलेली आहे. आणि मी ठामपणे सांगतो का यामध्ये अतिशय बेजबाबदारपणा हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. सर्व अनुसूचित जाती जमातीचा संशयाच्या दृष्टीने आम्ही फडणवीस साहेबांकडे बघतोय. आणि सर्वप्रथम या जाती उपवर्गीकरणाचे जे मास्टर माइंड आहे ना, हे फडणवीस साहेब आहे. तर मी सर्वप्रथम फडणवीस साहेबांचा निषेध करतो. आणि वर्गीकरण हा जो विषय आहे, या 59 जातीमध्ये अगोदर कसं व्हायचं का फक्त या आरक्षणाचा जो फायदा आहे तो बौद्ध समाज घेतो किंवा आंबेडकरी समाज घेतो. तर ह्या एससी मध्ये 59 जाती येतात. 59 जाती ह्या एससीच्या आरक्षणाचा फायदा घेतात. पण बदनाम आम्हाला केलं जातं. कारण बदनाम करण्याचं कारण हे का समाज आमचा पुस्तकं वाचतो, आमची लढाई पुस्तकांच्या विचारांशी वेगळ्या विचारावर आमचे लोक संभाषण करायला लागलेले आणि हे राजकारणाच्या डोळ्यात दुखायला लागलेले. सर्वात महत्वाची गोष्ट ही का हे जे जातीवादी सरकार आहे, मी असं म्हणत नाही या पक्षामध्ये तिन्ही लोक जातीवादी नाहीये, पण फडणवीस साहेब ह्या राज्याचे प्रमुख असल्यामुळं या जातीय उपवर्गीकरणाचे जे पण भविष्यात तोटे होतील याला जबाबदार फडणवीस साहेब राहतील. खरं तर आरक्षण संघर्ष विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं भीमसैनिक या मैदानावर येत आहे. हा मोर्चा समाज रक्षक या समितीचे सरचिटणीस आणि युवकांच्या गळ्यातील ताईत अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा विशाल मोर्चा आम्ही काढत आहोत. शासनाला उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आम्ही आज बजावणार आहोत. फडणवीस सरकारला सांगणार आहोत की फडणवीसजी हा निर्णय याच्यासाठी आहे की तुम्ही अनुसूचित जातीचे जे उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे. ही मागणी घेऊन हजारो भीमसैनिक आम्ही कलेक्टर कचेरीवर आज जात आहोत आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हे उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर तमाम नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेण्यात येईल. खरं तर संतोष भाऊ, उपवर्गीकरण म्हणजे काय, जर हे तुम्ही जर व्यवस्थित समजून सांगितलं. खरं तर विरोध तर आहे, कुठेतरी अबकडं हे वर्गीकरण होणार आहे. त्याचं प्रमुख कारण काय, उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय? सर्वात महत्वाची गोष्ट जे राज्य शासनाचा हा जो प्रकार उपवर्गीकरणाचा, तर तो जाती विषमतेला अजून
विषमतेकडे नेण्याचा प्रकार आहेत. काही आमचे बांधव जे 59 जातीत एससी मध्ये समाविष्ट आहे, त्यांची दिशाभूल काही लोकांनी केलेली आहे. आणि मी ठामपणे सांगतो का यामध्ये अतिशय बेजबाबदारपणा हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. सर्व अनुसूचित जाती जमातीचा संशयाच्या दृष्टीने आम्ही फडणवीस साहेबांकडे बघतोय. आणि सर्वप्रथम या जाती उपवर्गीकरणाचे जे मास्टर माइंड आहे ना, हे फडणवीस साहेब आहे. तर मी सर्वप्रथम फडणवीस साहेबांचा निषेध करतो. आणि वर्गीकरण हा जो विषय आहे, या 59 जातीमध्ये अगोदर कसं व्हायचं का फक्त या आरक्षणाचा जो फायदा आहे तो बौद्ध समाज घेतो किंवा आंबेडकरी समाज घेतो. तर ह्या एससी मध्ये 59 जाती येतात. 59 जाती ह्या एससीच्या आरक्षणाचा फायदा घेतात. पण बदनाम आम्हाला केलं जातं. कारण बदनाम करण्याचं कारण हे का समाज आमचा पुस्तकं वाचतो. आमची लढाई पुस्तकांच्या विचारांशी वेगळ्या विचारांवर आमचे लोक संभाषण करायला लागलेले आणि हे राजकारणाच्या डोळ्यात दुखायला लागलेले. सर्वात महत्वाची गोष्ट ही का हे जे जातीवादी सरकार आहे, मी असं म्हणत नाही या पक्षामध्ये तिन्ही लोक जातीवादी नाहीये, पण फडणवीस साहेब ह्या राज्याचे प्रमुख असल्यामुळं या जातीय उपवर्गीकरणाचे जे पण भविष्यात तोटे होतील याला जबाबदार फडणवीस साहेब राहतील. खरं तर सर्वांना जय भीम. मी एकच सांगेल की महाराष्ट्र सरकारने जे हे आमच्या दोन भावांमध्ये आणि जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत त्याला आमचा विरोध आहे. संविधानावरती कुठल्याही प्रकारचे घाला घालण्याचं काम यांनी करू नये. बाबासाहेबांनी जे वज्रमुठ आम्हाला तयार करून दिलेले आहे, आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही भारतीय आहोत. आरक्षण हे आम्हाला कोणाला भीक मिळालेलं नाही, हे आमच्या न्याय हक्कासाठी सामाजिक न्यायासाठी मिळालेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आणि या भावाभावाला एकत्र वेगळं करण्याचं जर काम कुणी हातात करत घेत असेल त्याला आमचा इशारा देण्यासाठी आम्ही आज लोकशाही मार्गाने या रस्त्यावर उतरलो आहोत. आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहील. जय भीम. या महामोर्चामध्ये किती संघटनेचे सहभागी आहेत? 18 पगड जातीचे लोक आणि सर्व समाजाचे लोक ह्या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तुम्हाला ते पेजवरती दिसतील. आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही एक राहणार. आणि या मोर्चाचा मार्ग कसा आहे? मार्ग आमचा गोलकप मैदान ते अण्णाभाऊ साठे पुतळा खडकाळे, इथून ND रोड आणि डॉक्टर आंबेडकर शालीमार. जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी या एल्गार मोर्चाचं आयोजन आरक्षण उपवर्गीकरण विरोधात सर्व 59 जाती समूहाच्या सर्व लोकांचं मिळून या ठिकाणी हा महामोर्चाचं आयोजन, या मोर्चाचे आयोजक आदरणीय समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत. आपण या ठिकाणी बघत असाल की 59 जातीचा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी समावेश करून ही वज्रमूठ आरक्षणाची कायम राहिली पाहिजे असा संदेश घेऊन या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत. या मोर्चाचा आपण जर रूट बघितला तर या ठिकाणी गोल्ड क्लब मैदानापासून सुरुवात होऊन पुढे त्र्यंबक नाका सिग्नल, त्यानंतर GPO आणि GPO पासून खडकाळी सिग्नल पासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आपण या मोर्चाचा रूट ठरवलेला आहे आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण करणार आहोत. तत्पूर्वी आपण 1 वाजेला आयुष प्रसाद माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांची आपण भेट ठरवलेली आहे. त्यांना आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आपला हा जो आरक्षणाच्या विरोधातला हा एल्गार मोर्चा आहे या संदर्भातलं निवेदन त्यांना देऊन ही वज्रमूठ आपण कायम ठेवावी. सर्वच 59 जाती समूहाच्या समाज बांधवांचं आरक्षण कायम ठेवावं. कुणामध्ये भेदभाव होऊ नये. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.